नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत विदर्भ स्पेशल पाटवडी रस्सा। ही पाटवडी रस्सा बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे। ना वडी थापायची आहे ना वाफलून घ्यायची। पाटवडी रस्सा बनवण्याच्या खूप सगळ्या वेगळ्या प्रद्धती आहेत, तर त्यातलाच प्रकार आज आपण एक मराठवाडा किचनमध्ये बनवत आहोत। चला मग आता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता सुरुवातीला आपल्याला यासाठी वडीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे। त्यासाठी इथं बघा मी एका ताटामध्ये 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर यासाठीच आता आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे। पीठ व्यवस्थित चाळून घ्या। आता हे वाटण बनवण्यासाठी एक 4-5 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसण, थोडेसं आपण जिरं घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। पाणी न घालता सगळं साहित्य स्वच्छ धुवून आपल्याला या पद्धतीने छोट्याशा मिक्सरच्या जारमध्ये टाकून व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे। बघा जाडसर अशी याची भरड बनवून घेतलेली आहे। आता जे बेसन पीठ आपण चाळून घेतलेलं होतं त्यामध्ये आपल्याला हे सगळं वाटण टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला या वाटणामध्ये हिरवी मिरची म्हणजे नको असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल। पाव चमचा हळद टाकली आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं। 2 वाटी बेसन पिठासाठी इथं आपण अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे। घट्टसर आपल्याला असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। कोणतंही पीठ मळत असताना त्यामध्ये एकदम पाण्याचा वापर न करता थोडंसं पाणी टाकून पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं। त्यामुळे आपल्याला पूर्ण पाण्याचा अंदाज येतो आणि हवं तसं आपलं पीठ मळलं जातं। आता यामध्ये थोडंसं तेल टाकून परत एकदा आपल्याला एक 5 मिनिट व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। पाटवडी रस्सा बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे। ना हे पीठ वाफलायचं आहे ना आपल्याला शिजवायचं आहे। आता इथे बघा आपल्याला या भाजीसाठी एक वाटण बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून इथे मी 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि ते यामध्ये टाकलेले आहेत। आता हे कांदे तुम्ही गॅसवरती किंवा चुलीवरती भाजून घेऊन सुद्धा वापरू शकता। इथे मी तेलामध्ये परतून घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम हाय करून आपल्याला व्यवस्थित असा कांदा तांबूस रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे आपण यामध्ये एक 10-12 खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत। ते व्यवस्थित आपले परतल्यानंतर यामध्ये एक 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। हे वाटण तुम्ही व्हेज नॉन व्हेज दोन्हीही भाज्यासाठी वापरू शकता। तुम्ही कोणत्याही भाजीचं वाटण बनवून घेत असाल तर त्या भाजीची चव ही त्या वाटणावरती जितकं छान परतून घेतलेले असतं त्यावरतीच अवलंबून असते। तुम्ही जर वाटण व्यवस्थित बनवून घेतलं तर भाजी नक्कीच छान लागते। 1 चमचा तीळ टाकलेला आहे आणि इथं 1 चमचा खसखस टाकलेली आहे। ती सुद्धा आपल्याला तांबूस रंगाची होईपर्यंत व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। कांदा आणि खोबरे भाजून झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही आपण कमी केलेली आहे। आता यामध्ये थोडंसं आपण अद्रक टाकून घेतलेले आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे। कोथिंबीर अद्रक सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं सगळं या म्हणजे वाटणामध्ये परतून घ्यायचं आहे। हे वाटण तुम्ही फ्रीज बाहेर सुद्धा एक 3 ते 4 दिवस आरामात टिकतं। तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर जर नाही केला तर फार दिवस हे टिकून राहतं। आता गॅस बंद केलेला आहे आणि हे वाटण सगळं आपल्याला एका डिशमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे। हे वाटण गरम असताना अजिबात मिक्सरमध्ये बारीक करू नका। थोडंसं थंड करून घ्या आणि नंतरच मिक्सरमध्ये वाटून घ्या। या पद्धतीनं इथं छोट्या जारमध्ये मी मिक्सरमध्ये हे वाटण काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा पाण्याचा वापर करून इथं मी हे वाटण बनवून घेतलेलं आहे। हे वाटण बनवत असताना अगदी बारीक बनवून घ्यायचं। तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं जाडसर झालं तर तुम्ही थोडंसं चाळणीनं म्हणजे गाळून घ्या, थोडंसं यामध्ये पाणी टाकून। आता इथे आपल्याला तयारी करायची आहे फोडणीची। त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवला। जे वाटण बनवून घेतलं होतं ते यामध्ये टाकून घेतलं। मी सुरुवातीलाही सांगितलेलं आहे हे वाटण तुम्ही व्हेज नॉन व्हेज दोन्हीही भाज्यासाठी वापरू शकता। अप्रतिम चवीच्या अशा या वाटणाने भाज्या बनतात आणि ज्या तुम्ही रस्सा भाज्या बनवताय त्यासाठी तुम्हाला ना शेंगदाणा कूट किंवा इतर कुठलीही पिठं वापरण्याची अजिबात गरज लागत नाही। आता यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत। पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि रेग्युलर आपला भाज्याचा 1 चमचा काळा मसाला टाकलेला आहे। पाटवडी रस्स्यासाठी वाटण आपण छान बनवून घेतलेलं असतं त्यामुळे भाजीची चव वाढते। जास्तीचे काही मसाले टाकण्याची आवश्यकता भासत नाही। मसाले आपल्याला अगदी मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। यामध्ये बघा मसाले करपू नये परतताना मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। ही भाजी बनवत असताना पाणी हे गरम वापरावं, त्यामुळे भाजीची चव आणखीन वाढते। तर इथे बघा आता आवश्यकतेनुसार पाणी मी यामध्ये टाकून घेणार आहे। तुम्हाला कितपत रस्सा म्हणजे बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता। पण हे वाटण बनवून घेतलेले आहे ना, यामध्ये एक 4 ते 5 माणसाचा रस्सा व्यवस्थित असा बनू शकतो।
आता आपल्याला वड्या बनवण्यासाठी इथं बघा या पद्धतीनं पोळी याची लाटून घ्यायची आहे। मी थोडंसं बेसन पीठ याला लावून घेतलेलं आहे। बेसन पीठ लावल्यानंतर अगदी व्यवस्थित आपल्याला हवी तशी ही पोळी लाटली जाते। अजिबात खाली पोळपाटाला चिटकली जात नाही। किंवा तुम्ही मग एखाद्या प्लास्टिकच्या कपड्यावरती म्हणजे थोडंसं तेल लावून ही पोळी लाटून घेऊ शकताय। ही पाटवडी रस्सा बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे। या पिठाचे तुम्ही इतर पदार्थ सुद्धा बनवू शकता। थालीपीठ पण खूप छान बनतं। इतपत आपल्याला जाडसर अशी याची पोळी बनवून घ्यायची आहे। आता आपल्याला एखाद्या सुरीच्या किंवा मग म्हणजे जे तुमच्याकडं उलताना म्हणा किंवा एखादा चमचा त्यानं व्यवस्थित असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। किंवा छोटी वाटी असेल तर त्यानं सुद्धा तुम्ही गोल शेपमध्ये हे कट करून घेऊ शकता। इथे या पद्धतीने आता आपण पूर्ण हे कट करून घेतलेलं आहे। आता हे तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता पूर्वतयारी म्हणून। हव्या त्यावेळेस तुम्ही याची ग्रेव्ही बनवून त्यामध्ये हे खाऊ शकता। किंवा थोडंसं फ्राय करून सुद्धा फोडणी देऊन खूप छान लागतात या वड्या। आता इथे आपल्या रश्श्याला सुद्धा तोपर्यंत उकळी आलेली होती। त्यामध्ये पूर्ण ज्या या पद्धतीच्या आपण वड्या बनवून घेतलेल्या होत्या त्या यामध्ये टाकून घेतल्या। वड्या या रश्श्यामध्ये टाकत असताना उकळी आल्यानंतरच टाका। थंड म्हणजे रश्श्यामध्ये या वड्या टाकू नका। चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेतलं आणि परत एकदा आपल्याला या वड्या आपण पीठ शिजवून घेतलेलं नाही, वाफलून घेतलेलं नाही, त्यामुळे आपल्याला रश्श्यामध्ये या वड्या शिजून घ्यायच्या आहेत। त्यामुळे एक 10 ते 15 मिनिट मंद आचेवर हा रस्सा शिजून द्या। त्यामुळे पूर्ण ज्या वड्याची चव असते त्या रश्श्यामध्ये उतरते आणि छान असा रस्सा तयार होतो। आता आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। नेहमी भाज्यामध्ये कोथिंबीर टाकल्यानंतर गॅस हा बंद करावा आणि कोथिंबीरीचा जो फ्लेवर असतो तो त्या भाज्यांना म्हणजे बसतो आणि भाजी आणखीन छान लागते। आता इथे आपली या पद्धतीनं पाटवडी रस्सा तयार झालेला आहे। पाटवडी रस्सा बनवण्याची प्रत्येकाची कशी पद्धत खूप वेगळी आहे। तशीच आपल्या मराठवाडा किचनमध्ये सुद्धा एक मी तुम्हाला नवीन आणि वेगळी पद्धत दाखवलेली आहे। तयार झालेली पाटवडी रस्सा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा। तुम्ही भाजी, भाकरी, पोळी कशासोबतही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता। रेसिपी तशी खूप सोपी आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमची पाटवडी रस्सा बनवण्याची पद्धत कशी आहे ती तुम्ही मराठवाडा किचन बरोबर शेअर करू शकता। तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या रोज नवनवीन रेसिपीज बनतात त्या पोहोचतील आणि घरी बसून याचा आस्वाद तुम्ही सुद्धा घेऊ शकता। चला मग भेटू आपण पुढील